गोंदिया जिला केंद्रीय सहकारी बैंक ने विभिन्न कार्यकारी सेवा सहकारी समितियों के शेयरों को बैंक के ऋण खाते में जमा करने के लिए एक पत्र जारी किया है। इससे विभिन्न कार्यकारी सेवा सहकारी समितियों को और किसानों को नुकसान होगा, अतः इस पत्र को स्थायी रूप से रद्द किया जाए। इस मुख्य मांग को लेकर गोंदिया जिला विविध कार्यकारी सेवा सहकारी समिति संघ की ओर से गोंदिया जिला केंद्रीय सहकारी बैंक में मार्च निकाला गया। विभिन्न सेवा सहकारी समितियों के जिला संघ के पोवार बोर्डिंग से डिस्ट्रिक्ट सेंट्रल बैंक तक मार्च का नेतृत्व डोमा बोपचे, इंजीनियर सुभाष आकरे, पंकज यादव, लखन मेंढे, यशवंत मानकर, खुबेश कटरे, धर्मेंद्र पटेल, योगेश हरिनखेड़े ने किया। इस दौरान पदयात्रियों ने बैंक प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए प्रदर्शन किया। इस समय विभिन्न कार्यकारी सेवा सहकारी समितियों की ओर से मांग की गई कि इस पत्रावली को स्थायी तौर पर रद्द किया जाए। तो इस मांग के साथ साथ संगठनों की ओर से 12 अन्य मांगे भी की गई। इस पर जिला केंद्रीय सहकारी बैंक के अध्यक्ष राजेंद्र जैन ने जवाब दिया कि संगठन के संचालकों को कोई परेशानी नहीं होगी और किसानों को भी कोई नुकसान नहीं होगा। गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने आमच्या शेतकऱ्यांचे शेअर जप्त करण्यासाठी एक तुगलकी फरमान या ठिकाणी काढला होता। आमच्या शेतकऱ्यांचे शेअर बँक कर्ज खात्यामध्ये जमा करणार होती, त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा पवार बोर्डिंगपासून गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्यालयापर्यंत नेत आहोत। या ठिकाणी जवळपास 2000 लोकांचा आज सहभाग आहे। आम्ही गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँक ही सहकारी संस्थांना कर्ज देते आणि सहकारी संस्था शेतकऱ्यांना कर्ज देतात। आमची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून बिनव्याजी कर्ज देते, परंतु बँक आमच्यावर आमचा जो कर्ज आहे त्याच्यावर व्याज लावते। आमची जे हक्काची 2% गाळा रक्कम व्यवस्थापन खर्चासाठी बँकेने द्यायला पाहिजे, त्याचप्रमाणे पंजाबराव योजनेचे 3% असे 5% रक्कम बँकेने आम्हाला द्यायला पाहिजे, परंतु ती रक्कमसुद्धा आम्हाला बँक देत नाही आणि आमच्या कर्ज खात्यामध्ये वळती करत आहे। बँकेच्या चुकीमुळे बँक आणि आमच्या सेवा सहकारी संस्था यांच्यामध्ये रेकॉर्डमध्ये तफावत निर्माण झालेली आहे आणि आमच्यावर बँकेने अन्याय केल्यामुळे आम्ही हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे। ते मोर्चा नाही, बँक त्यांची आहे। आम्ही फक्त त्यांनी ज्या लोकांनी आम्हाला बसवलेलं आहे त्यांचे आम्ही कस्टोडियन म्हणून काम करत आहोत। त्यांच्यामध्ये जे आमचे वरिष्ठ नेते आणि शेतकरी बंधू आणि सेवा सहकारी संस्थाचे जे लोक आले त्यांचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यावर बँकेने पूर्ण संचालक मंडळ आज उपस्थित आहे। यासाठी उपस्थित आहे की जे लोक आले ते सर्व आम्ही जे संचालक आहोत ते आमचे सर्व आमचे घरचे परिवारचे लोक आहे। बँक त्यांची आमची नाही, त्यांना त्रास म्हणजे आम्हाला त्रास। म्हणून बँकेने जे महत्त्वाचे निर्णय आहे ते महत्त्वाचे निर्णय ज्यांच्यामध्ये काही गलतफहमी होती ते काही नाही, बँकेने निर्णय घेतले आहे आणि त्याप्रमाणे कोणतीही सहकारी संस्थेला आणि कोणतीही शेतकऱ्याला बँक कधी नुकसान होऊ देणार नाही। हे बँक त्यांची आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं निश्चितपणे बँकेचं पूर्ण संचालक मंडळ आज उपस्थित आहे आणि बँक त्यांची आहे म्हणून बँक व्यवस्थित नियमाप्रमाणे निर्णय घेणार आणि कोणती शेतकऱ्याच्या आणि संस्थाचं नुकसान होऊ देणार नाही। कारण इसके लिए गोंदिया से यशवंत मानकर की रिपोर्ट। नागपुर शहर वासियों का पसंदीदा एग्जीबिशन न्यू स्टाइल एक्सक्लूसिव हैंडलूम एग्जीबिशन 12 मार्च से शुरू हो चुका है। जी हां, यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे देश के कोने कोने से प्रख्यात कई हैंडलूम, क्लॉथिंग, होम डेकोर, ज्वेलरी और फूड आइटम स्टॉल्स, वो भी 20% डिस्काउंट के साथ। एंट्री और पार्किंग बिल्कुल फ्री। अनोखी खूबसूरत चीजों से भरपूर ये एग्जीबिशन लोकेटेड है गणेश उत्सव ग्राउंड, भिंडे लेआउट, स्वावलंबी नगर, नागपुर में। टाइमिंग्स है सुबह 11 से रात 10 बजे तक। अधिक जानकारी हेतु संपर्क करें शारदा प्राजत ऑन 9822656077 एंड शाहरुख शेख ऑन 6350029715 पर।